करतोय का? 7 टाइम दिलेलो, 7 वाजता चालू करूची बारी. आणि सांगता आणि मी इलोय किती 7:45 का 8:15 काहीतरी बोलले बुवा. तो घड्याळ नाही तुझ्याकडे, हातात नाही येता इथे या घे जत्रेत आणि गळ्यात तरी बांध निदान. गळ्यात हातात नाही येता तुझ्या. आणि सांगता माझे पोरगे ऑफिसला आणि हे काय घरात बसले सगळे. आधीच बोलतोय आज सुरुवातीकच, कारण विषय असे करताना तू म्हणून हे काय घरी बसलेले सगळे ह्यांका काम धंदो नाही. हा माझे ऑफिसला गेलेले म्हणून उशीर झाला. असू दे, भजन पहिलं सुरुवात होऊ दे. बरेचसे मुद्दे बुवांचे काढले आहेत आणि बुवा बऱ्यापैकी बोलले आहेत. नक्की परतफेड करणार. प्रथमतः भजन करूया, भगवंताचं नामस्मरण करूया. हल आ धनी पम गमरे सन सधनी रे गमरे सन सधनी रे सा. आ आ बळ्या गळा राम क्रोदंड धारी. कोरस लावायचा. बळ्या गळा राम क्रोदंड धारी. महाकाल विक्राळ तोही थरारी. महाकाल विक्राळ तोही थरारी.
या ठिकाणी भजन सम्राट बुवा उदयजी पारकर या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय. या ठिकाणी बक्षीस आले योगेश पाटकर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विकास परब यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रथमतः भजन होऊ दे, बुवांचे बरेचसे मुद्दे आहेत बोलणार. आज आध्यात्मिक बारी करायची आहे, करूया बिंदास. या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय रुपेजी पाटकर बुवा यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. हल क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. आ आ आ
भगवन जरा पशु पक्षी वृंदवने नाच करीती हंसध्वनी भगवन जरा पशु पक्षी वृंदवने नाच करीती हंसध्वनी हॅलो हॅलो दुसरी बारी आहे माझ्याकडे, त्यामुळे बोलायला तर हवंय. बुवाने काय सांगितलं नाही? बुवा काय माहित हा, तुझी ती खोड हे कोणाक माहीत नसत, पण माका माहिती आहे. तुझी खोडी ना माका माहित हा. माका काय म्हणता गाण कोकिळा. मी बाबा बादशाह नाही गायनाचो, आणि काहीतरी तुका वाटत हवा माका आमका दुर्वास बुवांपेक्षा चांगलो गाता मी. अरे गुरुजींपेक्षा शिष्य कधी मोठो झालो हा? होय, आणि होयत कधी नाही होऊ शकत. म्हणजे उदाहरण द्यायचं की बाबा हा बाबा असा हा दुर्वास बुवांपेक्षा आपण छान गाणं त्यांच्या पण अप्रतिम कधी झालो काय? गुरुपेक्षा शिष्य मोठो झालो नाही होऊ शकत. उगाच आपला काय पण तोंडात येता बोलत नाही राहायचा. सगळ्यात पहिलं या ठिकाणी साऊंडवाल्यांचे आभार नाही मानले
विकास बुवा यूट्यूब ज्यांच्या माध्यमातून आपण ना नावारूपा केला आहोत, काहीतरी थोडेफार ऋण होत त्यांचे आपल्यावर, आणि ते यूट्यूबला बारी आहे फेमस होऊन आपल्या काहीतरी कार्यक्रम लागतात, त्यांना तू साधा या त्यांचं नाव घेऊ शकलंच नाही. बरोबर. या ठिकाणी यूट्यूबर्स आमचे योगेश सुर्वे, सन्माननीय प्रशांतजी जेठे बुवा, त्याचप्रमाणे माझे मित्र तुषार नलावडे, पकवाजवादक तुषार नलावडे, परत माझं विशारद हायो माका आजच कळलो बाबा, कधी केलं विशारद तू? गेल्या जन्मी. असाच काहीतरी असणार, गेल्या जन्मीचा सुकृत असणार त्या. म्हणजे काहीतरी कळ काढूची म्हणून काही म्हणायचं कोणाक. उगाच त्याच्या गुरुजींनी वगैरे ऐकलं नाही तर कितक्यात पडला त्यांना. ते म्हणते ह्या विशारदला मी शिकवतोय, त्यांना अठ्याक बिठ्याक यायचो. होय. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गौरांग रासम यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी ऋषिकेश मेस्त्री यांचं यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांना धन्यवाद देतोय. तसंच या कला इथे आलेल्यांमध्ये कोणाचं नाव जर चुकून राहिलं असेल त्यांना सुद्धा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. बुवानी काय सांगितलं नाही, आता रूपावली होणार पण एकदम आरामात. दुसरी बारी माझ्याकडे आध्यात्मिक बारी बुवा करणार आहेत. आध्यात्मिक पांडवांचा आणि कौरवांचा बराच चांगल्याने मस्त छान अगदी. म्हणजे आज आवडली बारी बुवाची माका, नाही तर पहिल्यापासून नुसतो कानपावितच सुधारलो गुलाम. आणि हेचो माका आनंदा. माझ्या बायकोक माझी शपथ घालता, सांगता ताई बुवाची शपथ आ तुका, काय आता मारणार बिरणार नाही तुका, येऊ शपथी अगोदरच घालून ठेवता, असं काय नाही होणार. हो मी देव ह्यो भक्त देवा काय पण म्हणू शकता. देवाने एक हात असं वर केला ना तर भक्ताचा नायनाट सुद्धा करू शकता. हे लक्षात ठेव. भक्त काही बोलू शकता, ठीक आहे. देवाचं जर कोप झालो आणि शाप दिला, शाप तळपाट. हो माका म्हणता काळो कित्यान झालं, तुझ्याला उजेडच पडलेलो हा. तो आमका पहिल्यापासून माहिता. काळ्याचो बाळ्याचो काय विषय असता काय. अरे ते देवाचो देव. आता काळो म्हटलंय तर तू सावळो सांगशी. पंढरीचा पांडुरंग सावळा, मी काळो नाही सावळोय. आणि तू गोरो काय फरेन्सून इलं हाय स्टॉप नाही. माका वाईट वाटलं हो. हे सावळं बिळो म्हणतात तर साप काळोच करून टाकल्या. पंचाळकुवांची लाईन सगळ्यांना माहित आहे, पण ते आपल्याक तेवढं जमणार नाही. त्यांनी केला नाही तेवढा बुवा. मी तुका लाईनी बिणी ना तुझ्या काढूची पहिली घाण सवय सोडून दे. मी काय म्हटलं नाही माहिती आहे ना रे, बॅनरवर गुरुजींचं नाव असला बॅनर लोकांका समजतं ते बुवा खायच्या लाईनीतलो हा. त्याच्यासाठी सांगोची तुझं कसं असतं माहिती आहे, कळ काढूची असतं तुका. ऑफिस बिफिस मगाशी सांगलंय माझे म्हणते ऑफिसला होते म्हणून लेट झाला. सगळे घरातले अरे तो डोंबिवलीवर नाही इलो एवढ्याला, तो 7 वाजता टच झालो म्हणून सांगला होता मगाशी. एक जत्रेत घड्याळ देवा, हातातला नाही दिलास तरी पोटार बांधूक देवा मोठासा. तेव्हा कधीतरी बारीक लिव आता. अरे तो माझं नवीन डायलॉग हा गुलामा. घाबरलं की तो घाबरलो. असा नको. संदीप बुवांका विचार, या लय आम्ही गावी फेमस केला संदीप पुजारी आणि मी. पूर्ण ऐक. अरे असं काय लिव 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 किती तो लिव आज गजरात किती तो पिळवाट. खरोखर बुवानी एक गोष्ट मात्र चांगली सांगितली, काय महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजेत. आता थोडे लाडक्या बहिणींका ज्यांका विचारलं ना पैसे थोड्या यात मागत बघा, तो 1500 इले मग आता बक्षीस देवा म्हणत. अहो त्याची खोडी माकाच माहित हा. आणि तू ह्या सांगता ना दुर्वास बुवांचा पांचाळ बुवांचा, अरे जर तुझे पप्पा खाली बसलेले नसतील ना, आता मध्ये बतावणी करताना फापालस पप्पाने तिकडनं खुणावलं आणि तेव्हा तू अजून पप्पा फ्रॉन्टिंग करतात तुका म्हणून तू समजला. मी बघलोय आणि ऑन रेकॉर्ड हा. बरं त्या पण तुका समजून घेऊची. पप्पानी सांगितलं नाही पांडवांचं अंगाला हात नाही, पप्पानी सांगितलं नाही केसाला सुद्धा धक्का लागला नाही.
हा खय पुरवाळत असती. हे आजच कमी केलंय. म्हटलं ह्यो काहीतरी उगाच बोलायचो दाढी बेडीवरना अफजल खान वगैरे म्हणायचो म्हणून आधीच कमी करून येईल. रूपावली व घेणार रूपाचा अभंग घेणार, नंतर गजरात काय तो पेटाव. एवढ्या लक्षात ठेव, परत गजर माझ्याकडा. आणि ह्या ज्या गायनावरणाचा एकमेका टार्गेट करूचा विषय ना सोडून दे. आणि हे झाला काय हा तुका जे तो गर्व झालो समोरच्या कमी लेखायचा. आणि मी म्हण गर्वाचा घर खाली असता रे, गर्वान कोण तरलो नाही. अरे तो 14 चौकडीचा रावण, अख्खी लंका त्याची सोन्याची होती, पण कशा गर्व झालो ते का. भस्मासूर गर्वान मेलो. असे कितीतरी दाखले देण्यासारखे गजराच्या माध्यमातून सांगते बुवा. कसा होता हय जाणकार रसिकत. या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया. किती बोलतो तेवढं बोल. 15 महिन्यात मी भारी एक होय, एवढं लक्षात ठेव. 15 महिने मी काय घरी बसून गोटिया खेळत नव्हतोय. तेवढी हा नाही रे बाबा, चिडवत नाही ना. बरा चांगलेला पेटावीत घे, मग मी पेटावतो. ह्याच्यात चिडण्याचा विषय येत नाही. आणि कसा माहिती आहे, माझ्या बोलण्याची पद्धतच ती आहे. त्यामुळे तुका रागवण वगैरे असं वाटत होतं, तो तुझा गैरसमज आहे. नाही नाही जमणार नाही त्या. हे बघ, अरे हे ट्युनिंग रेकॉर्ड कर. अगदी संदीप बुवानी पण रेकॉर्ड करून नेलेलो. आणि ह्यो विषय खैसुलो तुम्ही युट्यूबला सांगू शकत नाही. ह्यो विषय खै झालो म्हणजे युट्यूबला सांगण्यासारखं नाही. बरं तुका कुणवतोय म्हणून तो आमच्याच लक्षात. हा अरे असं काहीतरी विषय झालो. पण तो संदीप बुवानी पण अगदी वर्षभर चालवला न्या. गेल्या मे महिन्यापासून अजूनपर्यंत चालवतो. रेकॉर्ड पण करून दिला न्या बुवा. खरोखर पण एक तुझी जी घोडी आहे ना कळ काढूची, पण माका जी आवडता. आता मी कायच बोललो नसतं. ह्यो जर एवढा सगळा माका स्वरादेश बिरादेश बोललो नसतो तर कायच बोललो नसतं. अध्यात्म छान मस्त तयारी अध्यात्माची, त्याच्यात काय वाईट नाही. माका एक सवय आहे, चांगला त्या चांगला अध्यात्म खरोखर चांगला. आणि त्या प्रकारे बारीक केलं. फक्त ती कळ काढूची सवय आहे ना ती सोड. मोठो भाव म्हटलंस ना माका म्हणून सांगतोय. आणि नाही सोडूची असली तर मग तयारी ठेव. 15 महिन्यात म्हणता काय मी मोजीतच होतो. मोजीत कोण होता त्या समजला सगळ्यांका. 15 महिने मोजीत कोण होता असू दे. त्या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय. त्यानंतर बुवांकडे गजरासाठी बारी सुपूर्द करूया. आणि या ठिकाणी मस्तपैकी मनसे हॅलो हॅलो या ठिकाणी वेळेचं बंधन आहे बुवा. आता तुका लक्षात दिलं असत वेळेचं महत्व काय. जर 7 वाजता बारी चालू झाली असती ना तर आता परफेक्ट आपली दोघांचे पण बारी व्यवस्थित झाले असते. असू दे आता काय सिंगल
सुंदर ते ध्यान सुंदर तेऱ्यानं उभे